नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि ब्लॉगची सुरुवात करताना कैवल्य आपल्यासोबत आहे. आणि आजचा ब्लॉग हा विशेष असणार आहे. दीप अमावस्या आहे आज. तर दीप अमावस्येनिमित्त आपण दिव्यांची हे करणार आहे आज मंदिरामध्ये. आणि कैवल्याला पण ओवाळणार आहे. लहान मुलांना ओवाळायचं असतं त्या दिवशी. आणि आजचा ब्लॉग मला सकाळी चालू करायचा होता, पण सकाळी थोडंसं कामाच्या ह्याच्यात बाहेर होतो, त्यामुळे मी काय केलंच नाही. त्यानंतर आता जस्ट मी घरी आलेलो आहे. 6 वाजलेले आहेत. हे बघा, बघू शकता तुम्ही, 6 वाजलेत. जस्ट जिमवरून आलोय. 5ला जिमला गेलो होतो. 1 तासात चांगला वर्कआउट झालाय. आणि आता आल्याच्या नंतर ना आपण बघूया की दीपावलीनिमित्त काय आपण नेमकं तयारी करतोय. तर जेवढे पण दिवे असतात ना हां. त्यांची पूजा करायची. घरात लहान मुलं असतील तर त्यांचं औक्षण करायचं. ओके. त्यांच्या चांगल्या आरोग्याची प्रार्थना करायची. अच्छा, म्हणजे फक्त ओव्हरऑल एवढंच आहे म्हणजे. म्हणजे तसं दुसरं काय नाही. आणि हे आहे आपल्या ठाकूरजीची मूर्ती. मनमोहक. ह्यांना जर बघितलं ठाकूरजींना तर असं वाटतं की फक्त बघतच राहावं त्यांना. आणि राधा राणीची पण मूर्ती खूप, म्हणजे त्यांना जर बघितलं म्हणजे दिवस खूप चांगला जातो ऍक्च्युली. डेली त्यांच्या चरणाला स्पर्श करून दिवस चालू करत असतो मी. आणि तो जो एक आनंद आहे ना, तो आनंद खूपच वेगळा आहे की ठाकूरजीची सेवा. आणि मित्रांनो, ही जी सेवा आहे म्हणजे ठाकूरजीची सेवा आहे, ती सर्वांना करायला भेटत नाही. हे ठाकूरजींनी हे केलेलं असतं की बाबा, त्यांची कृपा व्हावी लागते आपल्यावरती. त्यावेळेस आपल्याला त्यांची भक्ती, त्यांची सेवा, त्या सगळ्या गोष्टी करायचा मौका मिळतो. आणि मी ह्या जीवनामध्ये मी स्वतःला एवढं भाग्यवान समजतो की ठाकूरजींनी मला त्यांची सेवा करायचा मौका दिलाय. आणि तो जो सेवा करायचा मौका दिलाय, त्या सेवेमध्ये मला जितकं होता होईल तेवढं ठाकूरजींसाठी सर्व गोष्टी करायच्या. आणि हे आहे आमचं एकदम भव्य मंदिर ठाकूरजींचं. राधे राधे. हे बघा मित्रांनो, हे आहेत संस्कार. हे संस्कार प्रत्येकाने आपल्या मुलांना दिले पाहिजे. तुमचे मुलं शाळेमध्ये खूप शिकतील, खूप मोठे होतील, खूप यशस्वी होतील मी बोलतो. पण त्यांच्या आयुष्यामध्ये हा भक्ती मार्ग असणं खूप गरजेचं आहे. जो की आम्ही कैवल्यमध्ये ते संस्कार देतोय, की कैवल्याला म्हणजे ह्या सर्व गोष्टींपासून आम्ही एवढं जवळ करतोय ना, की जेणेकरून त्याला भक्ती मार्ग असेल किंवा त्याला आध्यात्मिक गोष्टींमध्ये आम्हाला त्याला थोडं प्रोत्साहन द्यायचंय. ये इकडे, ये 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 ये. अरे वा 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 वा. इथे ये 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 चल देव बाप्पा करायचा. ये, चल चल. राधे राधे चला चल, सावकाश 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 सावकाश. हे बघा मी कैवल्य चालत चाललंय. हा हा, थांब इथे, उभा राहा इथे. राधे राधे कर. राधे राधे कर. कैवल्य राधे राधे कर. राधा. राधे राधे. हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे. आता संपदा पूर्ण हे काय संपूर्ण दिवे लावायचे आता आपल्याला. हा, पण हे ना थोडस तेलामध्ये भिजवते ना आधी, पण तुटलंय घट्ट. ओके. हे बघा, असं सुंदर असं केलेलं आहे देवाची आरती करण्यासाठी. खूप सुंदर आहे. त्याला पाठ लागेल. ये 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 ये, चल 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 चल. थांब 2 मिनिट. हे बघ देव बाप्पा किती ही जी सुंदर. अगरबत्ती आहे ना मित्रांनो, खूप एवढी सुंदर आहे ना की
खूप चांगलं म्हणजे एकदम नॅचरल वाली आहे ही एकदम. बाबांसोबत देव बाप्पा करतो. हात लाव असं माझ्या हाताला इथे. हा. इथे लाव. हरे कृष्ण हरे. तुम्हाला दाखवतो संपूर्ण अंधार केल्यावर कसं दिसते आपल्या ठाकूरजीचा दरबार. हा पहा दरबार. आणि हे बघा दीप अमावस्येनिमित्त ही जी हे केले आपण पूर्ण संपूर्ण किती सुंदर वाटते मंदिर. आणि आपलं एकदम दिव्यांनी उजळलंय मंदिर आपलं संपूर्ण. औषध. आता आपल्याला मंदिरामध्ये दीपपूजन आपलं झालेलं आहे. तर आता कैवल्यला आपण कैवल्याचं औक्षण करूया. आणि सर्व लहान मुलांचं औक्षण ऍक्च्युली करतात आजच्या दिवशी. चांगलं असतं. हा, हा. हिंदू शलकल राधे राधे. मला आणि तुम्हाला हे दीपपूजन कसं वाटलं नक्की सांगा कमेंट मध्ये. हे पहा संपूर्ण मंदिर किती सुंदर दिसतंय. ठाकूरजींचा दरबार एकदम सजलेला आहे. आणि कैवल्य बघा राधे राधे कसा करतोय मंदिराच्या पुढे. आणि हा आजचं जे आपण दीपपूजन केलंय संपदा, नेमकं ते कशासाठी केलं आणि का करायचं असतं? पण मी जी ऐकली आहे ना स्टोरी आजपर्यंत ती अशी आहे की पूर्ण पावसाळ्यामध्ये फळ येतं, हा. अंधार असतो सगळीकडे. म्हणजे असं बोलतात की मग आता श्रावण चालू होईल, सगळे सणवार चालू होतील. मग पावसाळ्याचा शेवट आणि श्रावणाचं स्वागत करण्यासाठी म्हणजे काय बोलतात त्याला, प्रकाशमय होण्यासाठी बहुतेक हे हे सगळं असतं. म्हणजे की तुम्ही घरातली निरंजन, दिवे वगैरे सगळे स्वच्छ करा आणि पॉझिटिव्हिटी हे होण्यासाठी, नकारात्मक गोष्टी दूर करण्यासाठी, त्याच्यासाठी दीपपूजन आजच्या दिवशी करतात. म्हणजे मला पक्की माहिती नाही माहितीये, पण जेवढं मला माहिती म्हणजे मला एवढंच माहितीये. ओके कैवल्य तू सांगशील का काय ह्याच्याबद्दल हा, दोन? आणि आज आजच्या दिवशी आहे ना लहान मुलांची दृष्ट वगैरे काढतात की कैवल्या पूजाच करून ए बसतात. बाळा चालत ए, जा ना मामीशी चालत. बोल. एकदा चालत जा. मामीशी बोल. आणि मामी. कैवल्याच्या मामीचा व्हिडिओ कॉल आला हे बघा. मामी. अच्छा, मामीला चालून दाखव. पाव पाव. कैवल्याच्या मामीचा व्हिडिओ कॉल आलाय केम वरून. आणि कैवल्य त्याच्या मामी सोबत बोलतोय. हे बघा किती सुंदर चालतंय. हे बघा कैवल्य किती सुंदर चालतंय. चला तर मित्रांनो हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.